तर अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाचे आत्तापर्यंतचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात। दुबई, दोहामध्ये अमेरिकन सैनिकांपासून सामान्यांनी दूर राहावं असा इशारा हा इराणकडून देण्यात आलाय। इराणवरती 200 ठिकाणी हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा आहे। त्याबरोबरच 700 क्षेपणास्त्र आणि 3600 ड्रोननं हल्ला केल्याचा इराणनं दावा केलाय। बगदादच्या विमानतळावरती इराणचा हल्ला झालेला आहे आणि 4 जण जखमी झालेले आहेत। इस्रायलचे आज सकाळी लेबनॉनवरती तीव्र हल्ले सुरू आहेत, यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। आणखी 3 आठवडे युद्धासाठी तयार असा इस्रायलनं दावा केलाय। तर आतापर्यंत जुनी क्षेपणास्त्र टाकली, आता नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करू असं इराणनं सांगितलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनी संबंधी ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे। इराण युद्धामध्ये आतापर्यंत 2500 लोकांचा मृत्यू झालेला आहे। तर दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे। तर आजचे हे महत्त्वाचे असे 10 अपडेट्स आहेत। आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। नाटो देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे। इराण युद्धामध्ये सोबत न आल्यामुळे ट्रम्प यांनी हा इशारा दिलाय, सोबत या अन्यथा नाटो देशांचं भविष्य हे वाईट राहील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। ट्रम्पना होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नाटो देशांचं सहकार्य हवंय। तर फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी ही आगपाखड केलेली दिसतेय। सर्व देशांनी मिळून होर्मुझमध्ये पाळत ठेवू असा ट्रम्प यांनी प्रस्ताव मांडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।